कुठेतरी स्त्रिया ते आजकाल मिस करत चाललंय. मला वाटतं की या म्युझिकली त्यांना ते कळत होतं की रिदम कसा चाललाय आणि जसा माझा पाय पडतो 1 2 3 4 1 2 3 4 तसाच पाय त्यांचा पडत होता. आपण कसं लोकांपर्यंत पोहोचू शकतो म्हणजे ऑफकोर्स मी BSc IT केलंय. माझ्या वडिलांची इच्छा होती की मी एक IT कंपनीत जॉब करावं आणि लग्न करून संसार वगैरे सगळी तू बिलीव्ह नाही करणार. त्या दिवसानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी मी परत देवळात गेलो जेव्हा मला ते गुरुजी कधीच नाही दिसले. अचानक मला एक दिवस फोन येतो चित्रपट 1 महिना आल्यानंतर की हाय नमस्कार आशिष दिस इज संजयला बन्साली आणि मला तरी मस्करी करते हा म्हणजे काम आलं फोन. मग अचानक मी कट केला फोन आणि मग व्हिडिओ कॉल आला आणि व्हिडिओचंच डिसिजन एक वेगळं असतं आणि मुळात म्हणजे आत्ता कुठे जेव्हा मी सगळं करत करत आत्ता आलो तेव्हा मला ते कळायला लागले की गाईज रियालिटीज आर नेव्हर रिअल. हाय हॅलो वेलकम. कॉफी आणि कल्लाच्या यूट्यूब चॅनलवर मी अवंती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तीला जो स्त्रियांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात पाय घट्ट रोवून उभा आहे आणि फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरात लावणी किंग म्हणून प्रसिद्ध आहे. आपण स्वागत करूया आशिष पाटीलचं. हॅलो आशिष. सर्वांना. आणि आज आपण आलेलो आहोत त्याच्या कलांगण ह्या स्टुडिओमध्ये आणि विच इज व्हेरी ब्युटिफुल अँड पॉझिटिव्ह. सो प्लेजर टू बी हिअर आशिष दादा. खूप 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 धन्यवाद आणि कॉफी आणि कल्ल्याच्या या यूट्यूब चॅनलला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि मला खूप आनंद आहे की तुम्ही आज आपल्या या स्टुडिओमध्ये आलात आणि इथे इंटरव्ह्यू करतायत हा. सो त्याच्यामुळे अगदीच खरंच खूप धन्यवाद तुमचे तुम्ही इथे आलात त्याबद्दल. येस थँक्यू सो मच फॉर गिविंग अस अन अपॉर्च्युनिटी टू कम हिअर. तर आशिष दादा तू लावणी किंग म्हणून स्वतःची जागा प्रस्थापित केली आहेस तर लावणी म्हणजे नक्की तुझ्यासाठी काय आहे? लावणी माझ्यासाठी तसं म्हटलं तर श्वास आहे. पण लावणी जेव्हा हा शब्द येतो तेव्हा मला दिसते फक्त ती एक सुंदर अशी एक नृत्यांगना किंवा एक स्त्री. त्याच्यानंतर मला दिसते ती घुंगरांची चाळ. त्याच्यानंतर मला दिसते ती ढोलकीवरची थाप. त्याच्यानंतर मला दिसतो तो फड. कारण की मला असं वाटतं की लावणीचा शब्दच लावण्य आहे आणि कुठेतरी लावण्य म्हणजे स्त्री आणि चापून चोपून नेसलेली ती नऊवार असा लो बंद करून घातला तो मोगऱ्याचा गजरा ती नथ म्हणजे परमेश्वराने किती वेळ घेऊन एक सुंदर स्त्री बनवली आणि कुठेतरी स्त्रिया ते आजकाल मिस करत चाललंय. मला वाटतं की यार तो जो शाहचा शृंगार आपल्या महाराष्ट्राचा आहे तो ह्या लावणीनी किती वर्ष किती काळापासून लावणी चालत आली म्हणजे महाराजांच्या काळापासून लावणी चालत आली आहे आणि आज पण ती लावणी इतकी उत्तमरित्या बघितली जाते. सो माझ्यासाठी लावणी म्हणजे खरंच माझा प्राण आहे मी म्हणेल. कारण की कुठलीही स्त्री जेव्हा लावणी सादर करते किंवा मी जेव्हा लावणी परफॉर्मन्स पण बघतो मी नेहमी सगळ्यात पहिले बघतो की ती किती मादक पद्धतीत उभी आहे. कारण की लावणीमध्ये पण ना एक अगदी अशी बारीक रेष आहे. इट कॅन गो ऑन द इदर साईड. ती वल्गर होऊ शकते किंवा ती खूप सौम्य होऊ शकते. सो इट हॅज टू बी मेंटेन इन दॅट लाईन मध्ये. आणि कुठेतरी म्हणजे काय सांगतो एखादी स्त्री जेव्हा यार तो गेटअप करून समोर येते ना तेव्हा कुठेतरी मला मनाला इतका आनंद होतो की यार हा माझा महाराष्ट्र आहे. हे माझं महाराष्ट्राचं कल्चर आहे. आणि लावणी ऑफकोर्स इनिशियली लावणी खूप चांगली बघितली जायची. मधल्या काळात लावणीला खूप वेगळ्या नजरेने बघितलं गेलं. नाकं मुरडली गेली अजूनही मुरडली जातात. काही मुली जेव्हा लावणी परफॉर्म करतात किंवा मी लावणीचे वर्कशॉप जेव्हा करतो तर काही कुठेतरी लोकांना असं वाटतं की लावणी काय शिकायची पण अरे हीच आपली कला आहे. हीच आपली मला वाटतं ही आपली शान आहे आणि आपला मान आपला ठेवा आहे महाराष्ट्राचा ठेवा आहे. म्हणजे मला तेच वाटतं की महाराजांनी त्यांच्या काळात लावणीला यूज केलं असेल किंवा यूज नाही म्हणता येणार किंवा सादर करण्याची संधी दिली असेल कलाकारांना जेव्हा युद्धासाठी पण ती लावणी कलाकार त्याच्यासाठी नक्कीच महत्वाची असायची यार. आणि मला ते वाटतं की यार म्हणजे ती जी रिस्पेक्ट तेव्हा मिळाली ती रिस्पेक्ट आता पुन्हा आपल्याला मिळू शकेल का त्याच्यासाठी मला वाटतं माझा हट्ट असा की लावणी मी कधीच सोडू शकत नाही. पण तो रिस्पेक्ट आपल्याला जगभरात आता बघायला मिळतो. तू जसं म्हणालास नऊवारी साडी तो ती नथ तो बंद तर ह्याची क्रेज आपल्याला फॉरेनला पण बघायला मिळते. तर तू जगभरात कार्यक्रमानिमित्ताने फिरत असतोस तर तू डेफिनेटली तिथल्या पण स्त्रियांना लावणी हौशीने करताना भले धडपडत असतील पण
तो जो एक एन्थुझियाझम आहे किंवा ते हौशीने त्या करतात. सो आपली महाराष्ट्रातली भारतातली लावणी आणि तिथे जाऊन तू जो अनुभव घेतोस त्यात तुला काय फरक वाटतो? फरक मला खरंच खूप दिसतो. म्हणजे जसं मी म्हटलं ना की आपण कुठेतरी थोडं विसरत चाललोय, पण तिकडची लोक ना आपल्या कलाला इतकी जपतात आहे. म्हणजे मी माझा फर्स्ट टूर जेव्हा झालं युरोपला झालं होतं. युरोपमध्ये मॅड्रिड, बार्सिलोना, स्पेनला माझ्याकडे एकही इंडियन शिकायला नव्हते, सगळे युरोपियन झाल्या होत्या. आणि तेव्हा पहिल्यांदा मी त्यांना या रावची ही लावणी इंट्रोड्यूस केली आणि अर्थात मी या रावची इंग्लिशमध्ये बायहार्ट करून गेलो होतो, कारण की मला त्याला अर्थ समजवायचं होतं. कारण लावणी म्हणजे तुम्हाला म्हणजे जसं ओ डियर कम नियर असं वगैरे मी त्यांना शिकवलं हो इंग्लिशमध्ये. सो मला वाटतं ती मजा असायची आणि मला स्वतःला आनंद यायचा त्या गोष्टीचा आणि कुठेतरी ते इतका आनंद घ्यायचा त्या. आणि त्यांना तेव्हा वाटलं की यार ही स्टाईल काय आहे, किती गोड स्टाईल आहे. मग ते सर्च करायला लागले आणि तसा माझा तो वर्कशॉपचा प्रवास अब्रॉडला सुरू झाला. आणि तू बिलीव्ह नाही करणार, मी सेकंड टाइम परत गेलो तेव्हा त्यांनी माझ्याकडून आवर्जून मला सांगितलं की सर तुम्ही ती नऊवार साडी घेऊन या, आम्ही विकत घेऊ पाहिजे तर. मी नऊवार साड्या घेऊन गेलो एक्स्ट्रा लगेजमध्ये. मी कमरपट्टे, घुगरू, नथ, ठुशी, बांगड्या, मी सगळं. आणि जेव्हा मी एका युरोपियन बाईला ते जेव्हा तिने परिधान केलं ती इतकी सुंदर दिसत होती ना. आणि मला इतकं बरं वाटलं की यार मी माझी कला इथपर्यंत पोहोचवली आहे. आणि त्यांची जी जिद्द होती ना ती करण्याची, म्हणजे भले त्यांना लिरिकली ते पार्ट नव्हतं होत पण म्युझिकली त्यांना ते कळत होतं की रिदम कसा चाललाय. आणि जसा माझा पाय पडतो 1 2 3 4 1 2 3 4 तसाच पाय त्यांचा पडत होता. आणि कुठेतरी मला इतका हेवा वाटला त्या लोकांचा. आणि तेच मी जेव्हा भारतात परत शिकवतो, अजूनही शिकवतो, कुठेतरी आपल्या स्त्रिया ते थोडं मिस करत चालल्यात असं मला वाटतं. आणि म्हणून मी अजूनही वर्कशॉप्स करतो हे शिकवायला की यार बेसिक्स विसरतो आपण, हे आपलं मूळ आहे, हे नका विसरू. आणि तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी खरंच खूप म्हणजे असे बरेच व्हिडिओज अवेलेबल आहेत माझ्या यूट्यूबवरती, तुम्ही जाऊन बघू शकता. ज्याच्यात मी चायनाला पण शिकवलंय. चायनाच्या म्हणजे चायनीज बायका लावणी करतायत. म्हणजे साताऱ्याची गुलछडी असं एक मी गाणं शिकलो, त्या वेड्या झाले होते. व्हॉट इज दिस सॉन्ग? बरं ते पण मी इंग्लिशमध्ये बाहेर केलं. साताऱ्याची गुलछडी मी कसं शिकू ट्रान्सलेट करायला किती वेळ. आणि माझी ट्रान्सलेटर असायची पण कुठेतरी इंग्लिशमध्ये दिल्यावर मला सांगणं गरजेचं असतं, तेव्हा ती चायनीजमध्ये त्यांना एक्सप्लेन करायची. सो मला वाटतं तो एक्सपिरियन्स माझी आय कांट टेल यू दिस एक्सपिरियन्स. म्हणजे तू अनुभवण्यासारखाच एक्सपिरियन्स आहे मला. तू वर्कशॉप जे घेतोस तू म्हणालास तर त्यामध्ये तू विविध प्रकारचे घेतोस, फ्रॉम बॉलिवूड टू लावणी एव्हरीथिंग. तर तुला एक रिस्पॉन्स मिळतो प्रत्येक वर्कशॉपसाठी. तर लावणीचा रिस्पॉन्स कुठेतरी तुला बायकांचा कमी वाटतो का? म्हणजे आपली लावणी, महाराष्ट्राची लावणी इनिशियली कमी होता, पण जसं मी लावणीला रियालिटी शोजमध्ये आणलं, हिंदीमध्ये पण आणलं, तेव्हा लोकांना ते आवडायला लागलं. कारण की मी फ्युजन करायला लागलो. म्हणजे मी काय करायला लागलो, मी जुनं आणि नवीनचं एक कॉम्बिनेशन करायला लागलो जे ह्या पिढीला आवडेल असं काहीतरी. सो मी बॉली लावणी हा प्रकार आणला की बॉलिवूडचं एखादं गाणं घ्या, त्याच्यावर लावणीचा ठेका टाका आणि तो दाखवा मुलांना, आणि मुलांना ते आवडायला लागलं. इनिशियली ॲडमिशन्स 10 15 20 असायचे. आता माझ्या प्रत्येक वर्कशॉपला 50च्या खाली लोक नसतात. आणि लावणी आणि पुण्यामध्ये तर म्हणजे मेजर गर्दी असते. म्हणजे मी कुठलंही गाणं नवीनची सुरुवात करतो मी पुण्यातच वर्कशॉप करतो आणि नंतर मग इकडे तिकडे फिरतो. कारण की पुण्यामध्ये लोकांना पण ते कळायला लागलं की आम्ही जी लावणी सादर करतो किंवा मी जी लावणी सादर करतो ती किती सुंदर दिसू शकते. सो मला वाटतं कुठेतरी ते सध्या मार्केटमध्ये जे लावणीला घेऊन डिफरन्शिएशन झालं ना की अच्छा ही लावणी अशी घाण आहे का. कारण की बिकॉज ऑफ सोशल मीडिया असं आपण खूप बघतोय सध्या वेगवेगळे प्रकार. पण कुठेतरी मला तेच म्हणायचं आहे की एक पुरुष कलाकार म्हणून जर मी लावणी जपू शकतो तर स्त्री कलाकार म्हणून आपण लावणी खरंच जपू शकतो असं मला वाटतं. मला तुझा एक किस्सा माहिती आहे, आय जस्ट रिमाइंड यू की तू तुझ्या कॉलेजच्या दिवसात एक लावणी केली होतीस आणि तुझ्याबरोबर अनेक फिमेल कंटेस्टंट्स होते लावणी करायला. आणि शेवटपर्यंत कुणालाही कळलं नाही की ही लावणी आशिष पाटील करतोय. सो व्हॉट वॉज दॅट एक्झॅक्टली अँड हाऊ डिड दॅट हॅपन? कॉलेजचे दिवस म्हणजे येस, मला वाटतं आपण जे कोणी कलाकार सध्या आहे त्यांना माहिती आहे की कॉलेजमध्ये आपण जेवढं एक्सप्लोअर करतो ते खरंच दॅट इज द बेस्ट मोमेंट ऑफ द लाईफ मला वाटतं. आणि इंटरकॉलेज कॉम्पिटिशनमध्ये ना मी खूप स्पर्धेत भाग घ्यायचो नेहमी. सो मी मुळात कल्याणला वेगळ्या कॉलेजमध्ये होतो आणि प्रत्येक कॉलेजला एक इन्व्हिटेशन मिळायचं की की तुम्ही या कॉलेजमध्ये आणि कॉम्पिटिशनला परफॉर्म करा. पण एकंदरीत असं झालं की
ठाण्याच्या पुढे आम्हाला कधीच इन्व्हिटेशन यायचं नाही आणि अचानक एल्फिन्स्टन कॉलेज जे CSTचं एल्फिन्स्टन कॉलेज आहे तिथे महाराष्ट्र उत्सव म्हणून हा कार्यक्रम व्हायचा. त्या कार्यक्रमामध्ये मी असंच गेलो की चल सोलो डान्स कॉम्पिटिशनला आपण पार्टिसिपेट करायला जाऊ. तिथे गेल्यानंतर मला कळलं की ती सोलो डान्स फक्त लावणी पुरता मर्यादित होती. आता काय करायचं, कारण की पोचलो तर आहो आपण, तर कुठून कसे बसे फोन करून मी कॉस्ट्यूम मागवला, नऊवार मागवली, मी हेअर विग मागवला, मेकअप मागवला. माझा एक मित्र घेऊन आला कल्याणहून आणि जवळपास 98 मुली होत्या. त्याच्यामध्ये मी एक असेल 97 किंवा 6 वगैरे असं. आणि संपूर्ण इंटरव्ह्यू टीमला माहित होतं की आशिष म्हणून मुलगा परफॉर्म करतोय, पण त्यांनी कोणाला सांगितलं नाही आणि माझा परफॉर्मन्स शेवटी ठेवला. आणि म्हणजे 98 माझा परफॉर्मन्स झाला आणि मग टॉप 8 अनाऊन्स झाले. त्या 8 मध्ये पण मी आलो आणि परत आम्ही परफॉर्मन्स केला त्याच दिवशी. त्याच्यानंतर परफॉर्मन्स झाला आणि प्राईज अनाऊन्स झालं. आता प्राईज अनाऊन्स झाल्यावरती अनाऊन्स झालं की पहिलं बक्षीस जात आहे आशिष पाटीलला. सगळ्या मुलीचं झालं की आशिष पाटील म्हणून कोण नाचलं. आणि नंतर जेव्हा मी स्टेजवरती आलो आणि त्या स्पर्धेमध्ये मला सांगायला आवडेल की पूजा सावंत आणि मी जवळपास, आपली अभिनेत्री पूजा सावंत, आम्ही जवळपास 3 वर्ष एकत्र त्या स्पर्धेत असायचो आणि मी नेहमी फर्स्ट यायचो. सो तेव्हापासून कारण की तेव्हा मुलं इतकं मला वाटत नाही की लावणी आपुलकीने करायचे, कारण की कुठेतरी थोडंसं ते टॅबू होतं. अजूनही आहे पण तेव्हा तर खूप होतं. म्हणजे मला वाटतं जवळपास 2006 आणि 5ची वेळ आहे, मला आठवते तेवढं. पण म्हणजे ती एक मजा असायची. आणि मग तेव्हा लावणी मला कळायला लागली जास्त की येस दिस इज समथिंग जे माझ्या बॉडीली खूप जास्त चांगलं येतं पण आहे आणि तितकं चांगलं मी करू शकतो असं मला वाटतं. सो दिस एक्सपिरियन्स वॉज म्हणजे तो एक्सपिरियन्स मला कायम लक्षात. कारण मी नेहमी सांगतो, हे सगळ्यांना भेटतं तेव्हा आम्ही फ्रेंड्स बरोबर असतो की यार असं झालं होतं. सो या इट इज अ फन एक्सपिरियन्स मला वाटतं. सो बेसिकली आशिष पाटील हे नाव, हा चेहरा घराघरात पोहोचला तो रियालिटी शोज थ्रू. आणि 1-2 नाही, यू हॅव बीन पार्टिसिपेटेड इन मल्टिपल रियालिटी शोज. तर त्याचीही एक तुझी खूप मोठा प्रवास आहे, खूप मोठी जर्नी आहे. सो व्हॉट विल यू टेल अबाउट दॅट? त्याबद्दल काय सांगशील? ॲज अ कलाकार म्हणून नेहमी मला वाटायचं की आपण कसं लोकांपर्यंत पोचू शकतो. म्हणजे ऑफकोर्स मी BSc IT केलं आहे. माझ्या वडिलांची इच्छा होती की मी एका IT कंपनीत जॉब करावं आणि लग्न करून संसार वगैरे सगळं. पण माझं नसतं होतं. मला वाटतं की मला काहीतरी असं करायचं होतं की निदान मी पप्पांना सांगितलं की जेव्हा मी गर्दीत उभा राहील तेव्हा 10 लोकांमधून 5 लोकांनी तरी मला नावाने ओळखलं पाहिजे. आणि नृत्य एक अशी शैली माझ्याकडे होती किंवा मला वाटतं देवानी परमेश्वरी मला ती दिली आहे. मला असं वाटतं की ज्याच्यातून मला उत्तम काहीतरी करता येईल असं मला वाटत होतं. आणि मला तेव्हा बुगी वुगी नावाचा जो कार्यक्रम होता सोनीवरती, दॅट वॉज वन ऑफ द बेस्ट कॉम्पिटिशन. म्हणजे तो उत्तम स्पर्धा असायची ती. आणि त्या स्पर्धेत जर तुम्ही गेला तर तुम्ही फेमस होणार असं ते होतं. सो तिथून माझी सुरुवात झाली. मग त्याच्यानंतर मग एकापेक्षा एक म्हणू नको, ढोलकीच्या तालावर म्हणू नको, जस्ट डान्स, इंडियाज बेस्ट डान्सर, डान्स इंडिया डान्स, असे बरेच स्पर्धा मी करत गेलो. मी स्पर्धा 10 ते 15 रियालिटी शोज मध्ये. आणि त्याच्यामधून मी जवळपास मला वाटतं 6-7 मी कोरिओग्राफर म्हणून पण काम केले, ज्याच्यात मी 3-4 कोरिओग्राफर म्हणून जिंकलो पण आहे. सो मला वाटतं रियालिटीचा एक्सपिरियन्स खूप वेगळाच असतो. कारण मला असं वाटतं की रियालिटी शो ना तुम्हाला एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देतं. त्या प्लॅटफॉर्मचा तुम्ही कसा वापर करतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मला असं वाटतं. कारण की माझ्याबरोबर असे अनेक कलाकार होते, पण काही कलाकार उत्तम काम करतात, ते काही नाही आहेत सध्या. कारण की बऱ्याच जणांना ते सक्सेस हँडल करता नाही आलं किंवा ते कसं हँडल करावं हे मला वाटतं रियालिटी तुम्हाला खूप जास्त शिकवतो. सो रियालिटीचा एक्सपिरियन्स खरंच एक वेगळा रिअल एक्सपिरियन्स होता मला असं वाटतं. पण हा रियालिटी शो आता किती रिअल राहिलाय याबद्दल आपण सोशल मीडिया सगळीकडेच खूप ऐकतो. लोक सर्रास कमेंट करतात. कोणीही जिंकलं की म्हणतात की अरे हा माहितीच होता, हा जिंकणारच होता. सो यू हॅव बीन अ कंटेस्टंट इन मेनी शोज. तू एक जज म्हणून पण होतास बऱ्याच शोजमध्ये. सो यू हॅव सीन बोथ द साईड्स. कंटेस्टंट म्हणून पण तू बघितलेलं आहेस आणि एक जज म्हणून तू दुसरी बाजूही बघितलेली आहेस. तुझा रियालिटी शोचा प्रवासही खूप मोठा आहे बरेच वर्षांपासून आतापर्यंत. तर तू काय सांगशील की जेव्हा रियालिटी शोज यायला लागले आणि आताचे रियालिटी शोज आहेत तर तुला काही यात फरक वाटतो का?
अगदीच मला वाटतं आत्ताच्या पूर्वीच्या रियालिटी शोज आणि आत्ताच्या रियालिटी शोजमध्ये बराच फरक आहे. कारण की पूर्वी टॅलेंटला खूप जास्त महत्त्व दिलं जायचं की गावोगावातून टॅलेंट सिलेक्ट केलं जायचं. आताही टॅलेंट सिलेक्ट होतं, तसं नाही आहे, पण कुठेतरी ना आता एक इमोशनल ड्रामा जास्त सिलेक्ट होतो असं मला वाटतं कुठेतरी. ऑफकोर्स आपण एक सामान्य मनुष्य आहोत आणि साधारण व्यक्ती आहोत, कुठेतरी आपण त्या इमोशनल ड्रामाला कनेक्ट सुद्धा होतो. कारण की शेवटी आपल्याला असं वाटतं ते आपल्यातलीच लोक. मीही जेव्हा आपली स्टोरी कनेक्ट करतो आणि मला वाटतं मीही जेव्हा इनिशियली आलो तेव्हा मीही 2 दिवस लाईनमध्ये होतो, मी ऑडिशन दिलं. त्याच्यानंतर कुठेतरी मला वाटतं की ज्यावेळेस माझा टाईम आला की मला ऑडिशनला उभं राहायचं स्टेजवरती, मी इतकं थकलो होतो, पण तेव्हा मी विचार केला की नाही आशिष, दिस इज द लास्ट मोमेंट. जर मी नाही केलं तर नाही होऊ शकणार. सो कुठेतरी तेव्हा ना स्पर्धा खूप अटीतटीची असायची, म्हणजे ना एकदम मार्जिनल डिफरन्स असायचं. आता असं झालं की सोशल प्लॅटफॉर्ममुळे लोकांना असं वाटतं की आपण 30 सेकंदाची रील केली किंवा 1 मिनिटाची रील केली तर आपण डान्सर झालो, पण असं नाही आहे. आणि खूप लोक तसं सिलेक्शन करतात आजकाल काही लोकांचं, पण त्यांना सिलेक्शन केल्यानंतर हे कळतं की अरे हे लोक तर 1 मिनिट पण नाचू शकत नाही. काही ऑडिशन्स तर रील्स पाठवा असेही असतात. कुठेतरी तो फरक झालाय की कलाकार म्हणून आम्ही जेवढी कला म्हणजे म्हणतो ना आत्मसात केली किंवा आम्ही जेवढं शिकलो, आताची मुलं फक्त अर्धवट ते शिकतात आहे आणि ते म्हणतात ना अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणं. कुठेतरी आताची मुलं अर्ध्या हळकुंडाने पिवळी होऊन रियालिटी शोज मध्ये येतात आणि मग त्यांना असं वाटतं आपण एखादा रियालिटी शो केला की आपण मेजर डान्सर झालो. आणि जर तू रियालिटीचा हा भाग म्हणशील जिथे मी एक स्पर्धक पण होतो, कोरिओग्राफर होतो, जज होतो, ऑफकोर्स देर इज अ ह्यूज डिफरन्स जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळ्या स्टेजेसवरती असतात. जेव्हा मी कंटेस्टंट होतो तेव्हा ऑफकोर्स मला वाटायचं यार ते वोटिंगचं काय प्रकार आहे, म्हणजे यू नो इट इज सो डिफिकल्ट टू अंडरस्टँड दिस वोटिंग. बट येस, वोटिंग असतं की तुम्ही लोकांमध्ये किती पॉप्युलर आहात किंवा कसं तुम्ही लोकांना तुम्ही आवडतात त्यासाठी वोटिंग असतंच. जजेस डिसिजन हे वेगळं असतं. आणि मुळात म्हणजे आत्ता कुठे जेव्हा मी सगळं करत आत्ता आलो तेव्हा मला ते कळायला लागलं की गाईज, रियालिटीज आर नेव्हर रिअल. मला वाटतं म्हणजे मला असं वाटतं की या म्हणजे आहेत, पण त्याच्यातला कुठेतरी तो रिअलनेसपणा ना तो हरवत चाललाय. आणि कधीतरी बघ ना तू पण म्हण किंवा प्रेक्षक पण, जेव्हा त्यांना असं वाटतं एखाद्या शो मध्ये की यार ही स्पर्धा किंवा हा स्पर्धा जिंकला पाहिजे, ते कधी जिंकत नाही. तिसराच जिंकतो म्हणजे दुसरा पण तिसराच कोणीतरी जिंकतो. कसं मला माहिती, मला तो फंडा अजून कळणार आहे. आणि मला ती मशीन बघायची ज्याच्यात वोट्स काउंट होतात. मी हे अजूनही सांगतो माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूला, कारण की यार मी जेव्हा आणि ते कधीच दाखवत नाही जजेसना. पण फॉर एक्झाम्पल तू जसं म्हणाले मी इतके रियालिटी शोज केले, मी कोणता शो जिंकलो नाही. आणि का तर मला म्हणे की आशिष तुला वोट्स कमी. मी नेहमी त्या क्रिएटिव्हकडे जाऊन म्हणायचो की मला सांगा तरी मला किती वोट्स मिळाले. नाही ते कॉन्फिडेन्शियल आहे. अरे पण मी या रंगमंचाला माझं घाम दिलाय, RTI वगैरे काही नाही तिथे. मी म्हणजे मी त्यांना तेच सांगतो की आय हॅव गिवन माय ब्लड अँड माय स्वेट ऑन द स्टेज. आय ॲटलिस्ट मला थोडं तरी कळलं पाहिजे की मला किती लोकांचं प्रेम मिळालंय. पण नाहीच. मग कुठेतरी मला ते असं वाटायला लागलं की ठीक आहे असेल नसेल मग काय माहिती, आपल्याला काही माहीत नाही. पण या इतक्या वर्षात मला असं वाटतं की रियालिटी शो जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही रियालिटी शोमध्ये फक्त एकाच गोष्टीसाठी या की तुम्हाला त्या प्लॅटफॉर्म मिळणार आहे आणि त्या प्लॅटफॉर्मचा तुम्ही कसा वापर करताय. जसं आज कॉफी आणि कल्लाचा हा प्लॅटफॉर्म आहे, त्याचा तुला कसा फायदा होणार आहे, मला कसा फायदा होणार आहे हे आपल्याला कळलं पाहिजे, तरच त्याची मजा आहे मला असं. येस डेफिनेटली. अ कंटेस्टंट, एक स्पर्धक, ते जज, ते कोरिओग्राफर. वेन डिड युअर कोरिओग्राफी जर्नी स्टार्ट? तू नक्की कोरिओग्राफर म्हणून कधी काम करायला लागलास? तो एक प्रसंग किंवा यू ऑलवेज नीड अ चान्स. येस. तो एक चान्स मिळावा लागतो आपली कुठचीही प्रवास आपला सुरू होण्यासाठी. तर तो कधी तुझा सुरू झाला? मला वाटतं की कॉलेजच्या वेळेपासूनच ते जसं मी म्हटलं की कॉलेजच्या स्पर्धेत तेव्हा कुठे आपल्याला असे गुरु वगैरे नसायचे, तर आम्ही आमचेच डान्स बसून परफॉर्मन्स करायचो. तेव्हा आम्ही करायचो. मी माधुरी दीक्षित यांना खूप फॉलो करायचो लहानपणापासून. अनलेस मला कळलं की सरोजी त्यांना कोरिओग्राफ करतात आणि कोरिओग्राफर असा काहीतरी एक अंडरलाईन प्रकार आहे हे मला माहीतच नव्हतं. इनिशियली मला वाटायचं तीच नाचते बाबा तिचं स्वतःच. म्हणजे तेव्हा एवढी बुद्धी नव्हती आपल्याला की हा गुरु असतात. एक्झॅक्टली. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा मला सरोजींबद्दल कळलं तेव्हा मी त्यांना इतकं फॉलो केलं किंवा अनेक वेगवेगळ्या गुरूंना मी फॉलो करत होतो. मी बघत होतो गोपीकिशनजींचं काम किंवा लच्छू महाराजींचं काम किंवा यु नो
आपले पंडित बिरजू महाराज यांचं काम. आणि मला असं वाटलं कुठेतरी कोरिओग्राफी हा किती मोठा एका आर्टिस्टला घडवण्यासाठी एक नृत्य दिग्दर्शक म्हणून किती मोठा हात असतो एका कोरिओग्राफरचा. आणि तेव्हा कुठेतरी माझा तो प्रवास एक वेगळ्या पद्धतीत सुरू झाला. मग मी ऐकायला लागलो की कोरिओग्राफर कसं काम करतात. आणि माझा जो पहिला मराठी रियालिटी शो होता एकापेक्षा एक मध्ये मला बरेच चॅनली कोरिओग्राफर दिले होते, पण माझे डान्सर्स बऱ्यापैकी 90% मीच कोरिओग्राफ करायचो. ते सचिन पेवाकर तेव्हा जज होते आमचे महागुरू म्हणून, तेव्हा त्यांना ते कळालं की आशिष बऱ्यापैकी त्याचे डान्स कोरिओग्राफ करतो. इमिजिएट नेक्स्ट सीझनला सरांनी मला कोरिओग्राफर म्हणून ऑपॉर्च्युनिटी दिली आणि तिथून माझा तो प्रवास ॲज अ कोरिओग्राफर प्रोफेशनली खूप जास्त सुरू झाला. टेबल टर्निंग एक्झॅक्टली. कारण मला वाटतं पहिल्यांदा मी कोरिओग्राफ केलं असेल पिळगावकरांवरतीच. मी सचिन सरांवरती एक लावणी कोरिओग्राफ केली होती. सरांची ती अजूनही युट्यूबवर अवेलेबल आहे, तुम्ही बघा. या रावजी बसा भाऊजी सरांनी गेटअप केला आहे नऊवार वगैरे नेसून आणि ती मी कोरिओग्राफ केली होती. आणि तिथून मग ते मला वाटतं लोकांना कळायला लागलं की आशिष कोरिओग्राफी पण अशी उत्तम करतो. सो तो प्रवास वेगळा सुरू झाला. मस्त. तो आपण जेव्हा कोरिओग्राफी करतो एका डान्सरसाठी, सो ती डान्सर शी हॅज द स्किल, शी डान्सेस व्हेरी वेल, आणि त्यात मग कोरिओग्राफरचे असे वेगळे काय इनपुट्स असतात. म्हणजे लोकांना हा प्रश्न पडतो कायम की ती तर डान्सरच आहे, मग हा काय शिकवतोय तिला. सो कोरिओग्राफरचे असे वेगळे काय इनपुट्स असतात. जसं म्हणतात ना की मूर्ती तेव्हाच सुंदर दिसते जेव्हा शिल्पकार त्याला कोरीव बनवतो. तसंच आहे की जरी तुम्ही किती उत्तम कलाकार असाल, शेवटी तुम्ही एक असं काय म्हणतो धातू आहेत. आपण एक इंडिव्हिज्युअल पण म्हणून आपण एक असं धातू आहोत की ज्याला आकार देणं खूप गरजेचं आहे. तसं म्हणतात ना की लहानपणी आई आपल्याला आकार देते, बरोबर. कारण की आपण लहान असतो, आपल्याला तेव्हा अक्कल पण असते, पण आपली आई आपल्याला घडवत असते की एक टर्न देत असते आपल्या बॉडीला. चालायचं कसं आहे, बोलायचं कसं आहे, नमस्कार कसा करायचा आहे, इतरांना सन्मान कसा द्यायचा आहे, तो कुठेतरी संस्कार घडण्याची. मग मला असं वाटतं की तुम्ही किती उत्तम कलाकार असाल त्याच्यावरती कुठेतरी गुरुचे जेव्हा संस्कार घडतात, एका नृत्य दिग्दर्शकाचे संस्कार घडतात, तेव्हा तो कलाकार अजून उजाळून निघतो. ते म्हणतात ना की हिरा असतो हिरा, पण जोपर्यंत त्याला आपण घासत नाही ना तोपर्यंत तो चमकत नाही किंवा लखाकत नाही. आणि प्रत्येक कलाकाराचं मला तेच वाटतं की प्रत्येक कलाकाराची एक वेगळी स्टायलिंग आहे बॉडीची, आणि त्या कोरिओग्राफरला ते कळणं खूप गरजेचं आहे की ह्या कलाकारावरती आपली कोरिओग्राफी कशी दिसेल. आणि कुठेतरी भले ते उत्तम परफॉर्मर असतात, पण त्यांना एक गुरु किंवा कोरिओग्राफर लागतोच. कारण की त्यांना माहिती आहे की ह्या गाण्याचा भाव काय आहे, त्याचं बेस काय आहे, ते आपल्यापेक्षा कोरिओग्राफरला जास्त कळतं. सो मला वाटतं कोरिओग्राफर हे असणं खूप गरजेचं किंवा गुरु असणं खूप गरजेचं आहे मला असं वाटतं लाईफमध्ये. तू एक लावणी किंग म्हणून आपलं नाव प्रस्थापित केलेलं आहेस, तू जगभरात प्रसिद्ध आहेस, त्यातच तू एक्सप्रेशन किंग आहेस. आणि त्या एक्सप्रेशनची दखल संजय लीला भन्साली यांनी घेतली. आणि काय होतं नेमकं ते, म्हणजे सगळी मराठी इंडस्ट्री वॉज इन ऑ की वाव, आपला मराठी मुलगा संजय लीला भन्सालींकडे कोरिओग्राफर म्हणून आहे. सो कसं जमून आलं आणि व्हॉट वॉज दॅट एक्झॅक्टली. मला अजूनही ते स्वप्न वाटतं, कारण की मी खूप बिलीव्ह करतो स्वतःवरती. मी मॅनिफेस्टेशन हा प्रकार खूप बिलीव्ह करतो. आणि मी ना लाईफमध्ये ना शाळेत असतानाच ना मी एक असं पेपरवरती ना लिस्ट बनवली की मला सरोजींसारखं व्हायचं आहे, तर ह्या पोझिशनला जाण्यासाठी मला काय काय करावं लागणार आहे अशी मी एक स्टेअरकेस बनवली आहे, जी प्रत्येक वर्षी मी टिक मार्क करत असतो. सो माझी स्पर्धा इतरांशी मला नसते की कोण काय काम करते, नाही, मला माझी स्पर्धा आहे की ह्या वर्षी मी ही पायरी चढलोय का. सो मला वाटतं 19 वर्षानंतर इंडस्ट्रीमध्ये माझी दखल घेतण्यात आली चंद्रमुखी या सिनेमामुळे. आणि बाई हे गाणं खूप व्हायरल झालं, चंद्राची हुकस्टेप व्हायरल झाली. आणि अचानक मला एक दिवस फोन येतो चित्रपट 1 महिना आल्यानंतर की हाय नमस्कार आशिष देसाई संजय लीला भन्साली. आणि मला तरी मस्करी करते, हा म्हणजे काम आलं फोन करते. मग अचानक मी कट केला फोन आणि मग व्हिडिओ कॉल आला. आणि व्हिडिओ कॉलवरती ते, आणि मला शॉक की अरे सर. आणि मी थोडंसं असं गांगरलो आणि मी ते म्हणाले की संध्याकाळी 6 वाजता माझ्या ऑफिसला येतो. आणि मी त्यांच्या जूनच्या ऑफिसला गेलो. आणि कुठेतरी त्या माणसाने माझा इतका अभ्यास करून ठेवला होता की जेव्हा मी त्यांच्या समोर बसलो तेव्हा ते माझ्याबद्दलच मला सांगे की मी काय काय आयुष्यात केलंय.
यु नो. आणि त्याच्यानंतर ही केम ऑन टू द सॉन्ग बाई ग, की आशिष मी ते बाई ग गाणं बघितलं तुझं, आणि स्त्रीचं रूप किती सुंदर दाखवता येतं तुला एक पुरुष म्हणून, त्याचं खरंच त्याच्यासाठी तुला लाख अवॉर्ड मिळतील मला वाटतं. पण माझ्याकडून मला असं वाटतं ही तुला पावती आहे की एका स्त्रीला जसं दाखवायला पाहिजे, तिची लकब दाखवली पाहिजे, ती किती उत्तम तू दाखवली. नो डाऊट अमृता खानविलकर उत्तम डान्सर आहे, पण तू ती किती सुंदर दाखवली दिल्या त्या गाण्यामध्ये. आणि कुठेतरी मला असं वाटतं जर तुला ते कळतंय तर तू माझं एक गाणं करशील का. आता माझं एक गाणं करशील का, इथे मला थोडंसं की माझं एक गाणं मला असं असिस्ट, कारण मी जेवढं ऐकलं होतं त्याच्याबद्दल मी हेच ऐकलं होतं की ते इनिशियली तुम्हाला असिस्टंट म्हणून कामाला ठेवतात आणि नंतर तुम्हाला एखादं मोठं गाणं देतात. पण मी म्हटलं सर तुम्हाला मी असिस्टंट म्हणून हवं आहे. ते म्हणाले की नाही असिस्टंट म्हणून नाही, तू एक गाणं कर माझं. म्हटलं अरे वा. आणि मला इथपर्यंत तेव्हा भरून आलं होतं, कारण की तुमचा देव समोर बसला ज्यांना तुमच्याबरोबर तुम्हाला ज्यांच्यावर काम करायची इतक्या वर्षापासून इच्छा होती आणि ती स्वप्न ते होत होतं. म्हणजे मी असं अगदीच एकच जवळ बसलो होतो. आणि जसं ते म्हणाले की एक गाणं आहे तू कर मेरे लिए, आणि बस दॅट वॉज द थिंग. आणि त्यांनी मला इतकं शिकवलं, म्हणजे मी स्वतःला इतकं अनलर्न केलं. मी जेवढं शिकलो होतो मी तेवढं सगळं पुसून त्यांच्याकडे गेलो की त्यांचा थॉट प्रोसेस कसा आहे. आणि तो एक्सपिरियन्स मला वाटतं ते म्हणतात ना की त्यांच्याकडे एक काम करणं म्हणजे आयुष्यातले 5 वर्षातलं काम करणं. ही इज अ युनिव्हर्सिटी, कंप्लीट युनिव्हर्सिटी. म्हणून मी स्वतःला अनलर्न केलं होतं आणि मी सरेंडर केलं होतं. तुम्ही सांगा मी हे करतोय, तुम्ही म्हणाला की नाही असं टर्न कर, मी तसं टर्न केला. आणि त्यांना ते खूप आवडलं की माझं माइंड खूप वीक आहे, कारण की तो माणूस असा आहे की तो सेटवर गेल्यावर पण ना कोरिओग्राफी चेंज करतो. ते तुम्ही तेवढं शार्प असलं पाहिजे, मी सुद्धा आणि आर्टिस्टनी सुद्धा. सो त्यांच्याकडे मला खूप शिकता आलं. आणि ते म्हणतात ना बन्साली, द संजय लीला बन्साली इज वाय इज बिकॉज ऑफ हिज हंबल नेचर, त्यांचा तो काइंड ॲटिट्यूड आणि त्यांचा रिस्पेक्ट टुवर्ड्स ईच अँड एव्हरी आर्टिस्ट ऑन द सेट. ऑल्सो अबाउट हिज परफेक्शन. आपण त्यांच्या परफेक्शन बघतो स्वतः, लोकांकडनं किस्से ऐकले, तर तुझा काय परफेक्शन याबद्दल एक्सपिरियन्स. परफेक्शन माझ्याकडे पण हाच शब्द होता की बन्साली सर म्हणजे परफेक्शन. पण तिथे गेल्यावर मला कळलं की नाही, तो माणूस इम्परफेक्शनला परफेक्शन बनवतो. म्हणजे कधी कधी एखादा शॉट खूप असा इम्परफेक्ट शॉट व्हायचा आणि ते विचारायचे की पाटील कसा वाटला तुला. ते मला पाटीलच बोलायचे, ते मला आशिष कधीच नाही बोलायचे, ते पाटीलच बोलायचे. पाटील कसा वाटला तुला. म्हटलं सर चांगला वाटला. नाही तुला आवडला म्हणजे मग हा चुकीचा शॉट आहे. नाही, त्यांचं म्हणणं होतं की साधारण मनुष्याला जर हा शॉट आवडत असेल तर नाही, आपल्याला मग काहीतरी वेगळं केलं पाहिजे, तो वेगळा कसा दिसेल. आणि मग एकदा असं झालेलं की टर्न घेताना एखादी बोट अशी आडवी चालली आहे, पण ते इम्परफेक्ट होतं, पण त्यांना ते आवडले. ते म्हणाले की बघ ते होणारच ना, एखादी मुलगी अशी पटकन टर्न होते की बाय डिफॉल्ट थोडी सेट होणार आहे ते केस, कुठेतरी ते असं करणार आणि मग ते होणार. सो कुठेतरी त्यांच्याकडे मी ते शिकलो की जे लोक म्हणतात ना की तो परफेक्शनिस्ट आहे, नाही, ते इम्परफेक्शनमध्ये पण परफेक्शन. आणि तीच गोष्ट क्लिक होते, तीच गोष्ट क्लिक. आता तुला एक सिम्पल सांगतो, हिरामंडीचा अदिती राव हैदरीचा जो वॉक आहे, गजगामिनी वॉक, किती फेमस झाला तो. व्हेरी फेमस. दॅट वॉज अ NG शॉट, पण तोच टेक त्यांनी लावलाय. बापरे, काय सांगतोस. कारण की म्हणजे तू बिलीव्ह कर ना, त्या शॉटमध्ये तू बघशील तरी तुम्ही नीट बघा जाऊन, ती चालते नंतर ती दुपट्टा असं डोक्यावरती घेते आणि त्याच्यानंतर ती ऍक्च्युली 2 सेकंड थांबली आहेत आणि त्याच्यानंतर तो स्पिन सुरू होतो. राईट. सो कुठेतरी ती लवकर पोहोचली बीटच्या आधी, पण तो चांगला झाला, त्यांना तो आवडला की नाही, इससे अलग नाही हो सकता. ही त्यांची विजन आहे. आणि नंतर तोच वॉक व्हायरल, लाखो मुली प्रॅक्टिस करतायत ते ऑफ बीट वॉक. म्हणजे त्यांनी असं रॅन्डमली तो व्हिडिओ दाखवला असेल. मला वाटतं तो वॉक आपल्या मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे मुगले आझमच्या सिनेमामध्ये त्या चालल्यात, तोच वॉक आहे. सो त्यांनी तो दाखवला, एक ऐसा चलना आहे. आणि तिने 2-3 वेळा केला आणि एकदा टेक घेतला त्यांनी असाच रिहर्सलचा, तो चांगला झाला. तो ऍक्च्युली इम्परफेक्ट होता शॉट, पण तो बघ ना, तो दिसताना किती सुंदर दिसतो. आणि मला वाटतं वॉकमुळे ते गाणं फेमस झालं. एक्झॅक्टली, पूर्ण मूवी ऍक्च्युली त्या वॉकमुळे रील्सवर वगैरे खूप व्हायरल. त्यांच्याकडे शिकण्यासारखं हेच आहे की नथिंग इज परफेक्ट, यू बी देअर अँड यू मेक दॅट थिंग परफेक्ट. सो तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी तुला हा रोल दिलाय किंवा तू आज इथे बसली आहे तर तू परफेक्ट आहे. नाही, कधी कधी तुझं इम्परफेक्शन पण तुला परफेक्ट घडून आणतं किंवा लोकांना असं दिसतं, मला असं वाटतं. सो ते मी त्यांच्याकडे खूप शिकलो, मला वाटतं. सो तुझं मॅनिफेस्टेशन जे होतं ते इथे वर्क झालं का, द संजय लीला भन्सालींकडे काम करताना. मला ते म्हणतात ना की मी ज्या स्टाईलची गाणी करतो त्या स्टाईलची गाणी सर करतात. सो कुठेतरी मला असं होतं की एकदा तरी या माणसाबरोबर आपण काम केलं पाहिजे.
थोडी पुढे होती ती पायरी, पण ती लवकर झाली मला वाटतं, पण ती झाली. आणि मला वाटतं मी जे काही आजपर्यंत विचार केला आहे की मला ह्या व्यक्तीबरोबर काम करायचं आहे किंवा मला ह्या व्यक्तीसाठी काम करायचं आहे ते मी केलंच आहे. कारण कुठेतरी मला विश्वास असतो की मी ज्या वेनी चाललोय सध्या तो वे एक कलाकार म्हणून, एक आर्टिस्ट म्हणून मला माहिती आहे कुठे घेऊन जाईल. सो मॅनिफेस्टेशन किंवा एक दैवी शक्ती आपण म्हणू शकतो, त्यावर आपल्या सगळ्यांचाच प्रचंड विश्वास आहे. सो तुझा पहिले विश्वास कधी बसला? असा कुठचा प्रसंग होता जेव्हा तू खूप मनापासून काहीतरी मागितलंस, ते तुला मिळालं आणि मग तू ह्याच्यावर विश्वास ठेवायला लागलास? गणपती बाप्पांना मी खूप मानतो. स्पिरिच्युअली मी खूप जास्त कनेक्टेड आहे, मला असं वाटतं युनिव्हर्सल पॉवरशी. कारण की इनिशियली माझ्या आयुष्यात बऱ्याच सगळ्यांनाच माहिती, बऱ्याच वेळा हे बोललो आहे की एक मेल क्लासिकल परफॉर्मर असताना जे क्रिटिसिझम सोसायटीमधून मिळतं किंवा तुमच्या घरातून फॅमिली मेंबर्सकडून पण मिळतं, कुठेतरी तेव्हा एक मोमेंट होता जिथे मी खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो, तेव्हा कॉलेज टाईममध्ये असताना. आणि मी देवळात जाऊन नुसतं रडायचो. आणि एकदा असं झालं की मी रडतोय आणि एक गुरुजी आले आणि ते माझ्याशी बोलायला लागले की बाळा काय झालं, की नेहमी बघतो तू इथे येतो आणि नुसतं रडत असतो आणि काय प्रॉब्लेम. मग मी त्यांना सांगितलं सगळं कसं आयुष्यात चाललंय, एक डान्सर म्हणून मला किती हिणवलं जातं किंवा एक मेल कलाकार म्हणून माझ्यात ही फेमिनिटी क्वालिटी आहे, तर माझा जन्म चुकीचा आहे का, काइंड ऑफ असं मी त्यांना विचारत होतो. मी अगदीच कॉलेजमध्ये होतो, 11वी-12वी असेल. आणि ते मला एकच गोष्ट मिळाली की आशिष कसं आहे ना, प्रत्येक माणसाचा जन्म एका कारणासाठी झाला आहे आणि जर तुझ्यामध्ये स्त्री आणि पुरुषाचं तत्व दोन्ही आहे तर कुठेतरी तुला हा वरदान आहे, तर त्या वरदानाचा फायदा घे. हे तुला वाटतं ना तुझं मायनस आहे, त्या मायनसला तू त्याचा प्लस कसं करता येईल हे तू बघ. आणि तू बिलीव्ह नाही करणार, त्या दिवसानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी मी परत देवळात गेलो जेव्हा, मला ते गुरुजी कधीच नाही दिसले. बापरे. येस, मला अजूनही ते मी विचारलं मला काढायला, कारण की मला असं वाटलं की कुठेतरी ते मला सांगायला आलं होतं कोणतरी की नाही, तुझा जन्म आम्ही काहीतरी कारणासाठी केला आहे, तू इन्स्पायर करण्यासाठी केला आहे, तू ते कर. आणि त्याच्यानंतर आय हॅव बिकम सच अ पॉझिटिव्ह पर्सन इन लाईफ. म्हणजे आजपर्यंत मी जे काही करतो ते मी ठामपणे करतो. मग भले मी चुकलो असेल ना, मी ठामपणे तिथे उभा राहतो, येस मी चुकलोय. कारण मला असं वाटतं की चूक एक्सेप्ट करणं सुद्धा हा तुमचा मोठेपणा असला पाहिजे, ना की कोणाला पॉईंट करून की तुझ्यामुळे हे झालं किंवा तुमच्यामुळे हे झालं. नाही, माझ्यामुळे हे झालं आणि जर मी ते एक्सेप्ट करू शकलो तरच मी सुधारू शकतो असं मला वाटतं. आणि तो मुवमेंट माझ्यासाठी स्पिरिच्युअली खूप म्हणतात ना, आय केम ॲज अन इंडिव्हिज्युअली मी इतका पॉझिटिव्ह पर्सन झालो आहे की आता मी कुठेही गेलो तर मला माहिती आहे की मी एका मुवमेंटला जातो आणि 10 लोक माझ्या बाजूला उभे राहू शकतील, एवढा तो ऑरा मी घेऊन जातो सध्या. सो मला वाटतं स्पिरिच्युअली मला असं वाटतं मी खूप कनेक्टेड आहे. आणि तीच पॉझिटिव्हिटी आम्हाला तुझ्या स्टुडिओमध्ये दिसते. इथे पाऊल ठेवल्या मनापासून की काम केले. आणि मला वाटतं मी रोज यायचो जेव्हा काम चालू असताना, पण मला असं वाटतं की प्रत्येक एक मिडल क्लास माणूस आहे मी पण, चाळीतून वर आलेला मुलगा आहे मी पण. सो कुठेतरी ते स्वप्न होतं की स्वतःचं काहीतरी असलं पाहिजे जे आपल्या कार्याशी. पण तुझं बकेट लिस्ट ते पण मुंबई फिल्म सिटी आहे त्याच्या बाजूलाच मला घ्यायचं होतं, ते माझं मॅनिफेस्टेशन होतं आणि मी ते केलं. सो आय बिलीव्ह की येस, तुम्ही जर स्पिरिच्युअली कनेक्टेड असाल, तुम्ही जर परमेश्वराला, मग कोणत्याही परमेश्वराला तुम्ही म्हणतात किंवा तुमच्या जिवंत परमेश्वर म्हणजे मी आई वडील म्हणतो त्यांना पण तुम्ही जर मानत असाल ना, तर तुमचं आयुष्य खूप सार्थकी लागेल असं मला वाटतं. तुझ्या आतापर्यंतच्या प्रवासात बॉलिवूड, मराठी इंडस्ट्री वेरेवर तू सगळ्यात जास्त तुझे मेमोरेबल दिवस कधी होते? म्हणजे की आय एम लिव्हिंग माय ड्रीम्स असं म्हणतो ना, ते कधी होतं, कधी घडलं? कुठचं प्रोजेक्ट असेल, कुठचं गाणं कोरिओग्राफ करणं असेल, काही असू शकतं. येस, मला वाटतं की 2 मोमेंट्स मला आठवतात लाईफमध्ये. एक तर सगळ्यात पहिले खूप वर्ष माझे वडिलांनी मला एक्सेप्ट नव्हतं केलेलं ॲज अ परफॉर्मर किंवा ॲज अ डान्सर. आणि एका रियालिटी शोमध्ये पप्पांना बोलवण्यात आलं होतं, मला माहीत नव्हतं पप्पांना बोलवण्यात आलं आहे. आणि माझा परफॉर्मन्स झाला आणि माझे वडील स्टेजवरती आले आणि मग मी जे ढसाढसा रडलो. कारण की इतकी वर्ष आयुष्यातली ते असतात ना की आपल्या वडिलांनी आपल्या पाठीवर हात ठेवून सांगावं की तू जे करतोय ते उत्तम करतोय, तू जा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तो मुवमेंट मी लाईफ टाईम कधीच विसरणार नाही. कारण की मला आठवतं मी 21 वर्षाचा होतो, म्हणजे 21 वर्ष लागले पप्पांना मला हे बोलायला की तू छान करतोयस, तू असंच नृत्यामध्ये काम करत राहा. आणि एक मुवमेंट जेव्हा
साक्षात सरोजजी माझ्या समोर बसल्या होत्या आणि मी त्यांच्या समोर परफॉर्मन्स केला आणि त्यांनी मला 100 रुपयाची नोट दिली आणि ते माझ्यासाठी म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशी जर मी मेलो असतो तरी मला चाललं असतं, कारण की जसं मी म्हटलं ना की मी त्यांना देव मानत होतो, म्हणजे अजूनही मानतो. ऑफकोर्स त्या नाही आहे, त्या कुठेही असतील, ते मला बघत असतील. आणि हिरामंडी करत असताना सुद्धा मी हात जोडून नमस्कार केला की सरोजजी मैं आपका काम आगे लेके जा रहा हूँ, प्लीज मुझे आशीर्वाद दीजिए, कारण की त्यांची जी लेगसी आहे कदाचित ती माझ्या बॉडीमध्ये आहे आणि तीच मी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. सो येस, हे 2 मोमेंट्स माझ्या म्हणजे वडील आणि सरोजजींचा हा मोमेंट मी कधी विसरू शकणार नाही. आणि विच वर द टर्निंग पॉइंट्स की तुला वाटलं की ह्यानंतर आपली प्रसिद्धी वाढली आहे किंवा असंही काही मुवमेंट्स असतात? येस, मला वाटतं लाईफमध्ये द वन ऑफ द बेस्ट मुवमेंट वॉज सगळ्यात आधी जेव्हा मी रेकग्नाइज झालो ते ऑफकोर्स एकापेक्षा एक मुळे, बिकॉज दॅट वॉज वन ऑफ द रियालिटी शो जो जवळपास 7 का 8 महिने टेलिव्हिजन होता. त्याचे सीझन झाले आणि सगळे हिट, असं नाही की तेव्हा कोणताही रियालिटी शो नव्हता. आणि त्याच्या म्हणजे घराघरात आज पण मी मार्केटमध्ये असलो तरी मला वयस्कर लोक मला खूप जास्त कनेक्ट करतात आणि अजूनही मला काही आजी वगैरे विचारतात की अरे तुझे बाबा बरे आहेत ना आता, तुझ्याशी चांगलं वागलं, म्हणजे ते असं बोलतात माझ्याशी. आणि टर्निंग पॉईंट अजून एक ऑफकोर्स 19 वर्षाच्या करिअर नंतर ज्या वेळेस मला बाईक हे गाणं मिळालं, द अजय अतुलचं गाणं, ते माझ्यासाठी ड्रीम मोमेंट होतं. सो आय गेस दॅट वॉज द बेस्ट टर्निंग पॉईंट्स फॉर माय लाईफ. किंवा असंही कधी घडतं आपल्याबरोबर की वी हॅव गिव्हन आवर हार्ट अँड सोल, आपण भरपूर काम केलेलं असतं एखाद्या प्रोजेक्टवर आणि ते वर्कआउट नाही होत, आपल्याला सगळ्यांनाच अशा गोष्टी फेस करायला लागतात. सगळ्यांनीच. सो तसं तुझ्याबरोबर कधी घडलंय का? असं बऱ्याच वेळा झालंय की मला, किंवा असंही होतं की आपण काहीतरी कोरिओग्राफ करतो आणि ते रिलीजच होत नाही आणि ते आपल्याला वाटत असतं की अरे बेस्ट आहे हे. मला वाटतं तसं माझ्याबरोबर झालं नाहीये. माझ्याबरोबर एकदा हे गोष्टी खूप झाल्या की मला मीटिंग्सला बोलवतात आणि लावणी म्हणून मला बऱ्याच लावणी ज्या अनेक लावण्या ज्या सध्या मार्केटमध्ये आहेत त्या माझ्या जवळ येऊन त्यांना मी कोरिओग्राफ करून त्यांचे मी व्हिडिओज पाठवून की मी हे असं कोरिओग्राफ केलं आहे आणि ते गाणी मला मिळाली नाही आहेत, ते कोणी दुसऱ्यानेच केली आहे. किंवा अचानक असं पण झालं की मी रिहर्सल्स केली आहे, शूटिंगसाठी 2-3 दिवस बाकी आहेत आणि मला फोन येतो अचानक की आशिष हे गाणं आम्ही तुला देऊ शकत नाही, आम्ही दुसऱ्या कोरिओग्राफरला हे गाणं दिलं आहे कारण की तुझं अजून नाव नाही आहे, तर आम्ही एका मोठ्या कोरिओग्राफरला हे गाणं देत आहोत. सो कुठेतरी तेव्हा खूप दुःख वाटायचं की यार असं का होतंय की मी कुठे कमी पडतोय अजून. मग तेव्हा मला परत ते आठवायचं जे मला गुरुजी म्हणाले होते की प्रत्येक गोष्टीची वेळ असते. सो मला असं वाटतं की जेव्हा ते मला मिळत नव्हतं तर मला हे माहीत होतं की काहीतरी मोठं माझ्यासाठी प्लॅन होत आहे आणि बघ ना खरंच मोठं झालं. बन्सालींबरोबर म्हणजे मला रिग्रेटच नाही आहे की मला त्या गाणं नाही मिळालं आणि मला एक गाणं मिळालं. सो मी स्वतःला एक प्रॉमिस केले की आशिष भले मी वर्षातून एक गाणं करेल पण मी असं करेल की ते इतकं चाललं पाहिजे आणि ते लोकांच्या लक्षात राहायला पाहिजे. मग मला 10 गाणी नाही करायची पण मला एक गाणं करायचं ते उत्तम करायचं. पेशन्स ही गोष्ट कुठेतरी फार हरवत चालली आहे. खूप आपण बघतो रील्स पण लोक पूर्ण बघत नाहीत आजकाल. एक्झॅक्टली. आणि जे आजकालचे यंग जनरेशन विच इज कमिंग इन टू द फील्ड कुठच्याही कलेच्या क्षेत्रात, तर त्यांना पटकन फेम मिळतं सोशल मीडियामुळे, TV मुळे, आणि त्यांना वाटतं बस अब सब मिल गया. मला यंगस्टर्सला हेच सांगायचं की लाईफमध्ये मी 3 P's खूप फॉलो करतो. ऑफकोर्स अर्थात एक माझ्या नावात एक पाटीलचा P आहेच, पण परफेक्शन टुवर्ड्स युअर पॅशन अँड पेशन्स टुवर्ड्स युअर पॅशन. सो इट इज परफेक्शन, पेशन्स अँड पॅशन. सो मला वाटतं हे P's जर तुम्ही फॉलो केले तर लाईफ इज कम्प्लिटली सॉर्टेड. कारण की कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला नियर टू परफेक्शन पोचणं गरजेचं आहे, टू अचीव इट. आणि त्या गोष्टीला पोचण्यासाठी पेशन्स लागणार आहे. बरं, त्या पेशन्स असताना तुमचा पॅशन दिला नाही पाहिजे, अशी ही लाईन मी मानतो नेहमी मुलांसाठी. सो मला वाटतं यू हॅव टू अप्लाय दिस P's इन युअर लाईफ, मला असं वाटतं. आणि पर्सिस्टन्सी पण आपल्याला हरवताना दिसते. लोक लगेच काही नाही जमलं तर सोडून देतात. आणि सध्या मुलं खूप मला म्हणतात ना गिव्हअप करतात. म्हणजे मला आठवत नाही की तू किंवा मी आपण जेव्हापासून करतोय आपण इमिजिएटली गिव्हअप केल्या गोष्टी, आपल्याला आपण वेळ घेतलेल्या गोष्टीला की ठीक आहे चल आता नाही थोडा वेळ लागेल. आताची मुलं गिव्हअपच करतात आणि ते डिप्रेशनमध्ये वगैरे जातात ते मुलं. आणि आपण बघतो की दे आर लाईक जॅक ऑफ ऑल आणि मास्टर ऑफ नन. दे गो टू 4 to 5 डिफरंट क्लासेस आणि काहीच नाही. सो फाइंडिंग आवर पॅशन, आपण कशासाठी बनलोय हा पॉइंट येणं फार महत्वाचं आहे. आणि तो तुझा कधी आला?
मला वाटतं स्कूलपासूनच डान्स हे माझं होतं आणि कॉलेजमध्ये आल्यानंतर जेव्हा मी इंटरकॉलेज करायला लागलो तेव्हा कुठेतरी मला ना तो प्रेक्षकांचे टाळ्यांचा आवाज आणि एक फेम मिळतं ना कॉलेजमध्ये. अचानक तुम्ही स्टार होता कॉलेजमध्ये जाताना की अरे आशिष आला, अरे तो काय परफॉर्मन्स केला, तो ते फेम ना मला कुठेतरी इट वॉज लाईक अ किक फॉर मी की यार हे आहे मी, मला आनंद मिळतो ह्या गोष्टीचा. आणि कुठेतरी मी त्या पॅशनला माझं प्रोफेशन बनवलं आता मला असं वाटतं. म्हणजे ते पॅशन होतंच पहिल्यापासून, पण कॉलेजमध्ये ते पॅशन इतकं जास्त होतं की एका पॉईंटला मला असं झालेलं की यार दिस पॅशन विल नेव्हर एंड, म्हणजे हे पॅशन कधीच संपू शकत नाही. आणि मला वाटतं येस, सो ते माझ्यामधला तो लहान मूल कधी मरणार मला असं वाटतं. आणि दॅट वॉट कीप्स अस अलाइव्ह आणि फुल ऑफ एनर्जी. आय एम कमिंग टू युअर एनर्जी नाव, की आपण प्रवास करतो, आपण करिअरमध्ये अप्स अँड डाऊन्स बघतो, नकार पचवतो, आपण फेल्युअर्स बघतो, आपल्याला गोष्टी मनाविरुद्ध घडतात आणि त्या सगळ्यातनं तूही बऱ्याच प्रसंगातून गेला आहेस आणि स्टील यू आर फुल ऑफ एनर्जी आणि पॉझिटिव्हिटी. तर मला पॉझिटिव्हिटी तू ही कुठून आणतोस? आणि पॉझिटिव्हिटी मी जसं म्हणेल ना, सिम्पल फंड आहे. आपल्याला व्हॉट्सॲपवरती ना आपले काही असे मोजके मित्र असतात जे आपल्याला खूप छान असे कोट्स पाठवतात. असे माझे 1-2 मित्र आहेत, म्हणजे माझ्यापेक्षा वयाने मोठे, पण ते हे कोट्स पाठवतात. तू ते कोट जर नीट वाचशील ना, तर मी हे नेहमी सांगतो की ते वाचण्यापेक्षा ना जर आपण तो एक कोट जरी तो थॉट आयुष्यात जर यूज केला ना तर लाईफ सॉर्टेड आहे. आपण तो फक्त फॉरवर्ड करायला वापरतो. म्हणजे जसं एक थॉट मला असं वाटतं जो शाहरुख खानचा ॲक्च्युअली डायलॉग आहे, पण तो ॲक्च्युअली थॉट आहे की अगर किसी चीज़ को तुम दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उसे मिलाने में जुट जाती है, विच इज राईट. दॅट इज कॉल्ड मॅनिफेस्टेशन. त्याच्यानंतर जे आपल्याला म्हणजे माझ्या आईने मला लहानपणापासून जे शिकवले की जेव्हा ती पाठ वाचायची किंवा काय वाचायची तेव्हा एक होती मला सांगितली की आशिष कसं आहे ना, तू कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नको, तुझं कर्म तुला आपोआप फळं देत राहणार. सो अजूनही ती मला, मी कधी अपसेट असतो तिला सांगतो की मम्मी हे झालं नाही, ती मला तेच सांगते की तू कर्म केलंयस ना, तुझा कर्म तू चांगला केलायस, तू कोणाला दुखवलंयस, तू कोणाला अपसेट केलेस नाही, बरोबर, मग ते तुला तसंच मिळणार. जर तू कोणाला प्रेम दिलंय तर तुला प्रेमच मिळणार, जर तू दुःख दिले तर तुला दुःखच मिळणार. कारण की ते म्हणतात ना की जैसा बोया है वैसा ही पाओगे. आणि हे सगळे कोट्स आहेत हे, पण आपण ना फक्त हे वाचतो, पण ह्याचा मूळ अर्थ काय हे आपल्याला जर कळलं ना तर लाईफ खूप सॉर्टेड आहे. आणि माझ्यासाठी ना मी लाईफ सॉर्टेड ठेवली आहे. जसं मी तुला पहिल्यांदाच म्हटलं की मी कॉम्पिटिशन मला कोणाशीच नाही. प्रत्येक जण आपल्या फील्डमध्ये उत्तम करते, तू तुझ्या फील्डमध्ये उत्तम करते, प्रेक्षकांमध्ये काही लोक उत्तम करतात, मी उत्तम करतोय. सो मला कॉम्पिटिशन माझ्याशी की ह्या वर्षी मी काय अपलिफ्ट केलंय. आणि तू बिलीव्ह नाही करणार, दरवर्षी माझा वाढदिवस असतो जॅनमध्ये, मी स्वतःला हे प्रॉमिस करतो त्या वर्षभरात की एव्हरी बर्थडे आय विल गिफ्ट माय सेल्फ समथिंग. जसं मी इनिशियली सगळ्यात आधी स्वतःला एक पल्सर गिफ्ट केली होती जेव्हा मी खूप इनिशियली डान्सिंग वर्ल्डमधून कामं सुरू केली. त्याच्यानंतर मी नेक्स्ट बर्थडेला स्वतःसाठी मी कार गिफ्ट केली. त्याच्यानंतर माझ्या नेक्स्ट बर्थडेला मी स्वतःसाठी एक प्रॉपर्टी बुक केली. त्याच्यानंतर मी नेक्स्ट बर्थडेला मी वेगळी अजून एक गाडी घेतली. त्याच्यानंतर नेक्स्ट बर्थडेला मी माझ्या आईसाठी काहीतरी केलं जे मला करायचं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट बर्थडेला मी अजून एका गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट केलं. आणि लास्ट इयरच्या बर्थडेला दिस वॉज द बिगेस्ट ड्रीम ऑफ माय लाईफ विच आय डिड. आय गिफ्टेड दिस टू माय सेल्फ. मला कोणाकडून गिफ्ट नको असतं, माझं आहे की तू स्वतःला काय गिफ्ट दिलं या वर्षी. तर हे आता माझा बर्थडे पर्यंत येतोय, लवकरच तुम्हाला केली की स्वतःला काय गिफ्ट करतोय. सो येस, बर्थडे कधी असतो? जानेवारी 25 इज माय बर्थडे. आम्ही वाट बघू. येस, मला येस, मला एव्हरी बर्थडेला मी स्वतःला एक प्रॉमिस करतो की दिस बर्थडे आशिष मी तुला हे गिफ्ट करणार. स्वतःलाच मी प्रॉमिस करतो. सो दॅट गिव्स मी पॉझिटिव्हिटी. या तो मला ती गोष्ट ना मला खूप पॉझिटिव्हिटी देते आणि जिद्द देते की आशिष नाही, उठ, तुला काम करायचं. मी सकाळी उठल्या मी स्वतःची ना, मी बेडवरती जसाच उठतो, मी डोळे मिटतो, मी डिसाईड करतो की 10ची रिहर्सल आहे, 10 ते 10 काय काय करायचं आहे आज. ओके, यावेळी ट्रॅव्हलमध्ये एवढा वेळ लागणार आहे, संध्याकाळी आला ते 11:30 मी बेडवर झोपणार. तोपर्यंत आशिष तुझी बॉडी गिव्ह अप नाही करू शकत. आणि यू हॅव फॉलोड दिस टिल नाव. आणि मी घरी जोपर्यंत त्या बेडवर परत जात नाही तोपर्यंत मी बॉडी अशी गिव्ह अप नाही करत. तोपर्यंत आय एम चार्ज. म्हणजे तुम्हाला रात्री परत जर मी डिसाईड केलं की 2 पर्यंत मला नाचायचं आहे, मी तरी नाचणार. कारण की मी त्या बॉडीला समजवलंय. तर ते मला म्हणतो ना आपण सबकॉन्शियस माइंडचा खेळ आहे सगळं.
तुम्ही माइंडला ट्रेन केलं पाहिजे आणि मी ते ट्रेन केलंय मला असं वाटतं. आणि मी ते वर्कशॉपमध्ये मुलांना पण हे शिकवतो. मी बरेच वर्कशॉप्समध्ये हे सांगत असतो, यू नीड टू ट्रेन युअर सेल्फ अँड नॉट एनीबडी एल्स. काही वर्षांपूर्वी सुंदरा मनामध्ये भरली नावाचा कार्यक्रम प्रचंड प्रसिद्ध झाला होता आणि त्याचे प्रयोग काही कारणांनी थांबले. पण तुला असं वाटतं का की ते जर आपण परत सुरू केलं किंवा तुझ्या डोक्यातून काही छान कल्पना आली तर लोकांचा रिस्पॉन्स कसा असेल? आणि नेकी और पूछ म्हणजे मला वाटतं की सुंदरा मनामध्ये भरली हा कार्यक्रम अगदीच म्हणजे मी पाहिला नाही, माझ्या वडिलांना खूप नाटकं हा प्रकार खूप आवडतं, पप्पांनी खूप पाहिलं आहे. आणि हा शब्द ना सुंदरा किंवा सुंदरी हा माझ्या डोक्यात खूप आहे, कारण की तो मराठीसुद्धा साऊंड करतो, तो संस्कृतसुद्धा साऊंड करतो, तो हिंदीसुद्धा साऊंड करतो. मागच्याच वर्षी मी सुंदरी म्हणून अशा नावाने गाणं पण रिलीज केलं. मी स्वतः पहिल्यांदा प्रोड्यूस केलं ते गाणं, अवधूत गुप्ते यांनी ते गाणं गायलं, कारण की तो शब्द माझ्या ना राहिला होता की सुंदरी हा शब्द ना किती सुंदर आहे, म्हणजे हिंदी पण आहे आणि मराठी पण आहे. आणि जसं तू म्हणाली की असा काही कार्यक्रम येऊन तो लोक आवर्जून बघतील का, तर येस हा माझा चॅलेंज आहे. आणि हे मी स्वतःला एक चॅलेंज दिलं आहे की असं लवकरच मी काहीतरी आणेल जे प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येईल, ह्याच नावाने येईल, थोडंसं वेगळं असेल तोच नावामध्ये मे बी, पण सुंदर किंवा सुंदरी हा शब्द तो तिथे असणारच. कारण की कुठेतरी आज पण मी त्या शब्दाला खूप मान देतो किंवा जपतोय, कारण की खरंच जसं मी म्हटलं की लावणीचं मेन रूप किंवा कुठल्याही कार्यक्रमाचं रूप एक सुंदर व्यक्तिमत्वच असतं. कोणीही असतं ते व्यक्तिमत्व ते सुंदरच असलं पाहिजे आणि तो नक्कीच मी आणणार असं मला वाटतं. आणि ती सुंदरता आम्हाला तुझ्या लोगोमध्ये दिसते. आणि तो ल जो आहे तो खूप छान ग्रेसफुल दिसतोय. तर ह्या डिझाईन मागे तुझं काय थॉट आहे? कलांगण, खूप लोकांना असं वाटतं की कलांगण म्हणजे कलेचं अंगण, पण नाही, मी त्याला वेगळं पर्सिव्ह केलं. मी कसं केलंय, कला आणि गण, सो कलाचा अधिपती म्हणजे गणपती, सो गण, सो तो गण आहे आणि कला, सो कलांगण. बरं, त्याच्यावरती जो तू टिंब बघतेस ती माझ्या लावणीचा अभिमान आहे, जी आहे आपली टिकली. सो ती लावणीचा तो, म्हणून तो ल मी तो इतका कोरीव केलाय, कारण की मला असं वाटतं की जसं मी म्हणाले की डौलदारपणा असतो तर लावणीमध्ये, सो तो ल तसा आहे. सो जे माझं व्यक्तिमत्व आहे लावणीचं ते त्या अख्ख्या नावामध्ये आहे. माझा गणपती आहे, माझी कला आहे आणि माझी लावणी आहे, आणि ती माझी आई आहे जिने मला आयुष्यभर सपोर्ट केले, जी टिकली म्हणून माझ्या त्या कलांगणवर आहे असं मला वाटतं. आणि आईचा आशीर्वाद हा नेहमी माझ्या पाठीशी असाच आहे मला माहीत आहे, म्हणून तो कुठेतरी प्रामुख्याने मी ते जर मी डिटेलमध्ये बघत असेल राऊंड आणि मध्ये असा डॉट आहे, सो तसं केलेलं आहे ते. तर साधारण 90च्या दशकात ज्यांना डान्स शिकायचा होता, वर्कशॉप्स अटेंड करायचे होते, त्यांना शामक दावर इन्स्टिट्यूट सोडून दुसरा काहीच पर्याय नव्हता. ते एक फॅड होतं की मी शामक दावरकडे शिकतो. तर आता ज्यांना लावणी शिकायची असेल त्यांना आशिष पाटील शिवाय पर्याय नाही डेफिनेटली. पण लावणी हा प्रकार करताना, हा डान्स फॉर्म आपण जेव्हा बघतो, तर मी आता लावणी करण्यासाठी तयार आहे हे कसं ओळखावं? जसं तुम्हाला येस, अगदीच मी पण तेव्हा स्कूलमध्ये होतो आणि शामक दावर वॉज द शो मॅन मी म्हणेल. आणि कुठेतरी ते अशी बरीच लोक मला इन्स्पायर करून गेले की आपली अशी लेगसी केली पाहिजे, आणि म्हणून लावणी वॉज द थिंग विच आय अडॉप्टेड. आणि आज पण मला वाटतं मी लावणी मी अजूनही वर्कशॉप्स करतो. एव्हरी सॅटर्डे संडे माझे अख्खे महाराष्ट्राभरच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर, भारताबाहेरही माझे वर्कशॉप चालतात आहे. सो मला एवढंच सांगायचं प्रत्येक त्या कलाकाराला किंवा परफॉर्मरला, ज्यांना कोणाला लावणीमध्ये काही उत्तम करायचं आहे, नो मॅटर वॉट साईज यू आर, नो मॅटर वॉट हाईट यू आर, नो मॅटर वॉट शेप यू आर, कलर यू आर, आपण कुठल्या रंगाचे आहो, आपण काय शरीराचे आहो, हे महत्त्वाचं नाही आहे. तुमची इच्छाशक्ती किती महत्त्वाची आहे, तो प्रकार शिकण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आणि कुठेतरी तुम्हाला डान्स आलाच पाहिजे हे असं नाही आहे. तुमची इच्छा आहे ना, मग ते होणार. तुम्ही इनिशियली क्लासला या, तुम्हाला जसं आपण म्हणतो ना, नर्सरीला गेल्याशिवाय तुला कळत नाही की ए फॉर ॲपल असतं, तोपर्यंत तुम्ही आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की ह्या घुंगरूंना कसं वाजवायचं आहे किंवा ढोलकी अशी का वाजते. किंवा बऱ्याच लोकांना हे माहीत नाही अजून पण की लावणीमध्ये जो तो पदर घेतात बघ, तो का घेतात. चल मी तुला चॅलेंज करतो, तुला माहिती आहे पदर का घेतात? मलाही नाही माहिती. आता मी सांगतो पदर का घेतात. सो पूर्वीच्या काळात जेव्हा लावणी सादर केली जायची, ती गावात सादर केली जायची,
आणि आत्ताच्या काळात जसं आहे की आपण एखादा पोस्ट करतो की आज माझा कार्यक्रम इथे होणार आहे तर लोक तिथे पोचतात. बरोबर. पूर्वीच्या काळात काय असायचं की गावोगावी जेव्हा कार्यक्रम व्हायचे तेव्हा संध्याकाळी त्या गावामध्ये कार्यक्रम होणारे हे काही लोकांना माहीत असायचं. बरं, नर्तिका स्टेजवरती येऊन तयार व्हायची आणि मग ती डोक्यावर पदर घ्यायची. आता ढोलकीचा जो तोडा वाजतो सुरुवातीला, तो तोडा एवढा जोरात का वाजतो? कारण की त्या ढोलकीच्या तोड्याने अख्खं गावाला ते ऐकायला गेलं पाहिजे, ते गाव जमा होतं. तोपर्यंत ती नर्तिका आपल्या डोक्यावरती पदर घेऊन राहते. आता नर्तिकेला क्यू पॉइंट काय असतो की लोक जमा झाली आहेत आणि तुमचे गावचे पाटील सुद्धा आले आहेत, आता तुझा चेहरा दाखव. ईज त्या ढोलकीची तिहाई तक दान दान दिता तक दान दान दिता तक दान दान दा. आणि मग ती पदर काढायची आणि मग ती मुजरा करून रिव्हील व्हायची. हे खरं कारण आहे तो पदर घ्यायचा की अनलेस माझा प्रेक्षक माझ्या समोर नाहीये मी माझा चेहरा दाखवणार नाही. हे तुला माहित होतं? अजिबात नाही. आणि हे फारच कमी लोकांना माहिती सांगतात की अरे तू लावणी सादर केली त्या मुलीने पदर नाही घेतला. मी म्हणलं तुम्हाला याचा पदराचा अर्थ तरी माहित आहे का? सो गाईज, हे छोटंच उदाहरण होतं. असं तुम्हाला अजून शिकायचं असेल लावणीची नथ पण का असते किंवा कमरपट्टाच का घालायचा आहे हे आपण क्लासमध्ये शिकूया. सो आपल्याला एक पार्ट 2 पण करायचा आहे. येस, लवकरच. सो व्हॉट बेटर नोट टू एंड आवर पॉडकास्ट. आणि फुल ऑफ पॉझिटिव्हिटी, फुल ऑफ इन्स्पिरेशन. फक्त डान्सर्ससाठी नाही तर कुठच्याही क्षेत्रात जे काम करतायत, स्वतःचा पाय रोव बघतायत, कष्ट करतायत, त्यांच्यासाठी पर्सिव्हिअरन्स, परफेक्शन अँड पॅशन व्हेरी इम्पॉर्टंट. सो थँक्यू सो मच आशिष दादा फॉर जॉईनिंग अस. थँक्यू, खूप खूप आभार पुन्हा एकदा तुमचं आणि संपूर्ण टीमचं जे इथे आलात आज. कारण की मला असं वाटतं की सगळ्यांनाच माहीत असतं की आपण बोलतो, लोक ऐकतात, पण हे पोचणं पण खूप गरजेचं असतं. आणि असं माध्यम, असा एक कट्टा, असा एक प्लॅटफॉर्म असणं खूप गरजेचं आहे. आणि माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. प्रेक्षक हो, प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि उत्तम कमेंट्स करा आणि नेगेटिव्ह कमेंट्स तर खूप करा कारण की दॅट गिव्स मी एनर्जी. सो प्लीज सो येस, प्लीज कमेंट करा प्लीज. आशिष दादा, थँक्यू सो मच फ्रॉम दी एंटायर टीम ऑफ कॉफी अँड कल्ला. आणि एक छोटंसं गिफ्ट तुझ्यासाठी. माधव सृष्टीचे व्रजंग म्हणून प्रोडक्ट्स आहेत, तर डेफिनेटली तू हे यूज. व्रजंग, इट इज देअर ब्रँड आणि दॅट इज प्युअरली काऊ बेस्ड प्रोडक्ट्स. लोकांनाही दाखवूया म्हणजे माधव सृष्टीवाल्यांनाही आवडेल ते. हो वा, सी किती छान. सो दिस इज द प्रोडक्ट आणि बघूया आपण काय याच्यात. हो येस. सो मला बॉडी योगट आहे आणि अजून कॅप्सूल्स आहे, मल्टीव्हिटॅमिन्स आहे. हो परफेक्ट आहे सगळं. गमीज आहेत. सो ऑल दीज आर प्युअरली काऊ बेस्ड आणि FDA अप्रूव्ड प्रोडक्ट्स. थँक्यू सो मच याच्यासाठी आणि थँक्यू सो मच.